गणपती विसर्जन मराठी निबंध। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा आर्त हाकेसोबत समुद्र, नदी किंवा तलावाच्या पाण्यात देवाची मूर्ती विसर्जित करताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात एक अपार वेदना असते। गणेश विसर्जन हा केवळ एक रिलिजियस सेरेमनी नसून तर भावनांच्या भरात एक विदाईचा प्रसंग आहे। ही विदाई केवळ 10 दिवसांसाठी आलेल्या एका पाहुण्यांची नसते, तर ती आपल्या आंतरिक आनंद, आशा आणि उत्साहाची विदाई असते। हा क्षण आपल्या जीवनातील एका मोठ्या सत्याशी सामना करून देतो। येणं जाणं, मिळणं, वियोग हाच जीवनाचा निश्चित नियम आहे। गणेश उत्सवाचे 10 दिवस हे एक अद्भुत स्वप्नासारखे जगतात असत। घरात दररोज चाललेली आरती, भजन, मंत्रोच्चार यामुळे वातावरण एक दिव्य भावनिक उत्साह पसरतो। लहान मुलांचे खेळ, मोठ्यांचे भक्तिभाव, तरुणांचा उत्सव या सगळ्यांमुळे एक कुटुंब एकत्र येतं। बाप्पा प्रत्येकाला एक ठराविक वेळ, एक ठराविक आनंद देत असतो। तो आपल्या घरातील एक सदस्य बनतो, त्याच्यासोबत संवाद साधतो, मनातल्या इच्छा मांडतो आणि एक आधार मिळाल्यासारखं वाटतं। हे 10 दिवस एक सुंदर सुखावह काव्यासारखे असतात। विसर्जनाचे दिवस हा अतिशय भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीचा असतो। सकाळपासूनच एक विचित्र शांतता पसरते, मनात एक प्रकारची बेचैनी असते। शेवटी आरती, शेवटीचे मोदक, शेवटचे दर्शन, प्रत्येक क्रियेमागे शेवटचं हा शब्द कोसळत असतो। मूर्तीला विसर्जनात नेण्यासाठी तयार करताना, प्रत्येक वस्तू काढताना मनात एक वेगळाच धक्का बसतो। तिथली फुलं, तिथला चंदन, तिथला आभूषण, प्रत्येक गोष्टीबरोबर एक आठवण चिकटलेली असते। मूर्ती उचलली की डोळ्यात पाणी येणं अपरिहार्य होतं। विसर्जन यात्रा हा उत्सवाचा सर्वात भव्य भाग असतो। गणपती बाप्पा मोरयाच्या जय जयकारात गल्ली गल्ली भरून जाते। नाचत गात हजारो लोक देवाला शेवटचा मान देत त्याला विदाई देतात। पण या जय जयकारातही एक वेदना लपलेली असते। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, खरंच बाप्पा आता परत जायचं आहे का? ही यात्रा केवळ मूर्तीची नसते, तर त्या साऱ्या समुदायाच्या एकत्रित भावनेची, भक्तीची आणि विश्वासाची यात्रा असते। शेवटच्या क्षण जेव्हा मूर्ती पाण्यात सोडली जाते, तेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटतं। पाण्यात हळूहळू विचरून जाणारी मूर्ती पाहता पाहता डोळे अश्रूंनी पूर्ण भरून जातात। मूर्ती नाहीशी झाल्यावर मनात एक पोकळी निर्माण होते। घरी परतताना मार्ग अतिशय लांबलचक वाटतो। घरात प्रवेश केला की जिथं बाप्पा विराजमान होते ती जागा रिकामी पाहून हृदय विदीर्ण होत। ती शांतता, तो रिकामीपणा एक वेगळ्याच वेदनेने भरलेला असतो। पण गणेश विसर्जन हे केवळ दुःखद प्रसंग नाही, त्यामागे एक गंभीर तत्वज्ञान दडले आहे। हा सण आपल्याला शिकवतो की जगातील प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे। आनंद आला की तो जाणारच। विसर्जन हे आपल्याला त्याग आणि सोडण्याची कला शिकवते। जसं बाप्पा आपल्या सगळ्यांना समृद्धी आणि ऐश्वर्यासहित पाण्यात विलीन होतात, तसंच आपणही आपल्या अहंकाराला, मत्सर आणि वाईट सवयी यांचा त्याग करणे शिकले पाहिजे। विसर्जनानंतर बाप्पा परत जात नाही, तर ते सर्वव्यापी बनतात। ते आता फक्त एका मूर्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण विश्व व्यापून टाकतात। तसंच आपणही एका भक्तीला आणि एका आनंदाला एका विशिष्ट मूर्तीपुरती मर्यादित ठेवू नये, तर तो सर्वत्र पाहण्याची दृष्टी मिळवली पाहिजे। विसर्जनाचे दुःख अस्थायी आहे, कारण ते दुःख एका आशेने झाकलेले आहे, पुढच्या वर्षी लवकर या आशेने। हीच आशा आपल्याला पुढच्या वर्षीच्या उत्सवाची वाट पाहण्यास प्रवृत्त करते। गणेश विसर्जन हा शेवटचा नसून एका नव्या सुरुवातीची प्रतीक्षा आहे। तो आपल्याला शिकवतो की निरोप हा कायमचा नसतो, तर भेटीच्या आनंदासाठी एक आवश्यक पडले आहे। त्यामुळे डोळ्यातील अश्रूंना मोकळे सोडत, हृदयातील वेदनेला आवाज देत आपण बाप्पाला विदाई द्यावी, कारण ते परत येण्याच्या आशेवरच आपलं जगणं अधिक सुंदर होतं। आणि हेच तर जीवनाचं सर्वात सुंदर तत्वज्ञान आहे। विरहाच्या वेदनेतही मिलापाच्या आनंदाची आशा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।